कोणत्याही नात्यात महिला आपल्या भावना लगेच व्यक्त करतात, पण पुरुषांना सहजतेने आपले विचार मांडता येत नाहीत. ते फक्त मनात ठेवतात, ते कधीच सांगत नाहीत. पण त्यांच्या सुद्धा अपेक्षा असतात. एका मुलीच्या भावना समजून घ्या असं आपण प्रत्येक वेळी म्हणतो ना, पण त्याच पद्धतीनं मुलांच्याही भावना समजून घेतल्या पाहिजेत. अनेक वेळा आपण आपल्या पार्टनरच्या भावना समजून न घेतल्यामुळे नात्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात, मिसअंडरस्टँडिंग्स होतात. तर त्या अपेक्षा कोणत्या आहेत आपण ह्या व्हिडिओमधून पाहू. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली अपेक्षा म्हणजे आदर. पुरुषांची सर्वात महत्त्वाची अपेक्षा हीच असते की तिने त्याचा आदर करावा. बघा, खूप वेळांना मुलांच्या या कंप्लेंट असतात की माझी पार्टनर माझी रिस्पेक्टच करत नाही, मी जेही तिच्यासाठी केलं त्याला अजिबात किंमत देत नाही. एक वेळ अशी येते, असं वाटायला लागतं की काय उपयोग या नात्याचा. का हो, तुमचा पार्टनरला रिस्पेक्टची गरज नाहीये? तो त्याचा हक्क नाहीये का? मुलींनो, पार्टनर हा रिस्पेक्ट डिझर्व करतो. पती कोणत्याही कामात चांगला असो वा नसो, त्याच्या पत्नीने त्याला पूर्ण आदर दिला पाहिजे, ज्यामुळे तुमचं नातं अजूनच स्ट्रॉंग, ब्युटिफुल आणि लवेबल होईल. दुसरी अपेक्षा, आपल्या पार्टनरला हिरो म्हणून पहा. मुलांनाही हे वाटतं की नेहमीच आपलं कौतुक करावं, त्यांना लहान समजून कधी कधी तसं वागावं, त्यांचे लाड करावेत, छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांची प्रशंसा करावी. त्यांनाही वाटतं की त्यांना खुश करण्यासाठी तुम्हीही काहीतरी केलं पाहिजे. घरातील कार्यक्रमात त्यांनी घेतलेले एफर्ट्स, त्यांची प्रशंसा केली पाहिजे, तेव्हा त्यांना ते खूप आवडते. तिसरी अपेक्षा, भावना समजून घ्या. कधी कधी ना मुली भावना समजून घेऊ शकत नाहीत, पण त्यांच्या सुद्धा भावना असतात, ते कधीच सांगत नाहीत. पण त्यांनाही वाटते की माझ्या पार्टनरने माझ्या भावनांचा आदर करावा. कोणत्याही विषयांवर त्यांच्या भावना समजून घ्यावी, त्यांना पाठिंबा द्यावा. कोणतीही अडचण आल्यास त्यांच्यासोबत बसून त्यांना समजावून सांगा आणि त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्या. पतीलाही वाटतं की आपल्या पत्नीने त्यांना मनातून अप्रिशिएट करावं. चौथी अपेक्षा, ती म्हणजे सपोर्ट, आधार. पती पत्नीला प्रत्येक पावलांवर साथ देतात, त्याच पद्धतीनं त्यांनाही तेच हवं असतं. त्यांना प्रत्येक कामात, बिझनेसमध्ये, त्यांच्या हॉबीमध्ये, त्यांच्या ग्रोथमध्ये त्यांना आपल्या पार्टनरची साथ हवी असते. घरगुती समस्या असतील किंवा कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या असेल, प्रत्येक वेळी आपली वाईफ आपल्यासोबत असावी असं प्रत्येक हस्बंडला वाटत असतं. पाचवी अपेक्षा, ती म्हणजे विश्वास. आपल्या पत्नीने आपल्यावर विश्वास ठेवावा, त्याच्याशी प्रामाणिक वागावं असं प्रत्येक पतीला वाटत असतं. पतीची इतकीच अपेक्षा असते की ती म्हणजे पत्नीने घरातील वातावरण इतकं चांगलं ठेवावं की तुमचा हस्बंडच्या सर्व समस्या अगदी सहजतेने तुमच्याशी शेअर करू शकेल. असं असेल तरच पती आपल्या भावना पत्नीसमोर मोकळ्या मनाने शेअर करू शकतो. आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवा. हे बघा, काही मुलींना आपल्या पार्टनरवर विश्वासच नसतो, मग ते प्रत्येक गोष्टीसाठी पार्टनरला भांडत असतात, बोलत असतात. मग तू तुझ्या मित्राला जास्त वेळ देतो, तू त्यांच्या सोबत फिरतो, तू मला तर वेळच देत नाही. आणि जर फिमेल फ्रेंड्स असतील तर मग त्यांच्यावरूनही त्यांना खूप बोलतील. पण एक लक्षात ठेवा, फ्रेंडशिप असणं हे खूप गरजेचं असतं. तुमचं फ्रेंड सर्कल नाहीये का? जर तुम्ही या अपेक्षा समजून घेतली तर ते तुम्हाला त्यांच्या फ्रेंडशिपपेक्षाही जास्त महत्त्व देतील. सहावी अपेक्षा, ती म्हणजे नात्यामध्ये कमिटमेंट असणं. नात्याबद्दल प्रामाणिक राहणाऱ्या लोकांचा संबंध दीर्घकाळ टिकतात. फक्त महिलांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा नात्यामध्ये कमिटमेंट हवी असते. अशी कुठलीच गोष्ट करू नका ज्यामुळे तुमचा पार्टनर हर्ट होईल. हे खूप इम्पॉर्टंट असतं. लॉयल राहणं की माझ्या आयुष्यामध्ये फक्त तूच आहेस. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.